कवठापाटी तुपडीजवळ दोन दुचाकींचे समोरासमोर अपघात, दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार। निलंगा तालुक्यातील कवठापाटी ते तुपडी दरम्यान दुपारी 3 वाजता दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन शिवूर धनेगाव येथील युवक व गौर मसलगा येथील युवक जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील शिवूर धनेगाव येथील युवक सोहेल रहीम शेख वय 22 वर्ष हा तुपडी तालुका निलंगा आपल्या आजोळी तुपडीकडे आपली दुचाकी क्रमांक MH24Y 9778 गाडी घेऊन निघाला असता अन्य गौर मसलगा येथील युवक अमर सुनील देशमुख वय 32 वर्ष दुचाकी MH24AL 8410 वरून गौरकडे निघाला होता। मात्र कवठापाटी व तुपडी दरम्यान दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन सोहेल शेख यांचा जागीच मृत्यू झाला असून पानचिंचोली येथील आरोग्य केंद्रात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले, तर अमर देशमुख यांचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। रविवारी तुपडी येथील मक्कामा दर्गाचे उरूस सुरू आहे। त्या ठिकाणी सोहेलची आई व बहीण यात्रेला अगोदरच आले होते, त्यामुळे सोहेल पण आज यात्रेला निघाला असता कवठापाटीच्या पुढे खडी केंद्राजवळ ही भयानक दुःखद घटना घडली असून घरचा एकुलता एक करता मुलगा गेल्याने कुटुंबासह शिवूर गावावर शोककळा पसरली आहे। तर अमर देशमुख वय 32 यांच्या मागे आई वडील एक भाऊ आहे। दोन्ही युवक अविवाहित होते। रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांचा समोरासमोर अपघात झाला असून सदरी घटनेची नोंद पानचिंचोली पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे।